मंडळ, इथं तुम्ही सगळे बसलात ना, मला एकच तुम्हाला हात जोडून एक विनंती आहे, तुमच्या मुली त्यांच्या पायावर उभ्या राहिल्या पाहिजे. आज एक निगेटिव्ह वृत्ती समाजामध्ये फैलत चालली. काय माहितीये तुम्हाला? माझी मुलगी सुंदर आहे दिसायला, तिला काय गरज आहे तिच्या पायावर उभी राहायची, तिला मोठं घरानं बघून देते. का महिला मंडळ, का त्या मुलीच्या डोक्यात घालताय? लग्न झालं की 6 ते 7 वर्षाने सौंदर्य मावळलं जातं. हे काय टिकून राहतं की काय सौंदर्य? अरे मुलगी सौंदर्यानं छान असण्यापेक्षा ती तिच्या पायावर उभी राहणं जास्त गरजेचं आहे. त्याचं कारण सांगते मी तुम्हाला. कोरोनाच्या काळामध्ये जेवढे वयस्कर मंडळी गेले नाही, तेवढे अख्ख्या घराला वाचवता वाचवता घरातला तरुण वर्ग निघून गेला. मायबाप आज वयस्कर बापाच्या समोर तरुण मुलगी विधवा बनून उभी आहे. खानदानी पोरगी, पदरात बाळ आहे तिला पुढेही जाता येत नाही, तिला मागेही जाता येत नाही. काय करावं त्या लेकरांनी? एका 27 वर्षाच्या तरण्या बांड मुलीचा मला फोन आलेला होता. नागेश्वरीला ना काय होतं ना, कार्यक्रम घेणाऱ्या लोकांचं बोलणं वेगळं असतं. एरवी काही महिला घरात किरकोळ झाली की फोन लावतात. मला वाटलं असंच कोणीतरी असेल. तिनं सांगितलं, ताई फोन कट नका करू. म्हटलं कोण आहे तुम्ही? पाहिजे काय पाहिजे नेमकं, बोला पटकन, गडबडीत आहे मी. तिनं सांगितलं, ताई मी 27 वर्षाची विधवा आहे म्हणले. बोलण्यात सच्चेपणा होता. माझा स्वभाव कडक असल्यामुळे माझी मस्करी तर कोणी करणार नाही. मी म्हटलं का मस्करी करता तुम्ही? कोण आहात? ओळखीच्या तर माझी मस्करी करू शकत नाही. विधवा बोलते म्हणजे मस्करी का करत आहे? त्या मुलीनं सांगितलं, ताई मी मस्करी नाही करत, खरंच सांगते. माझे पती या जगातून निघून गेले. माझ्या पदरात बाळ आहे 3 महिन्याचं. कोरोना, सगळ्यांना कोरोना झाला, सगळ्यांना वाचवता वाचवता माझे पती जगातून निघून गेले. त्यावेळेला मी बाळंतपणासाठी आईकडे आलेले होते. शेवटचा चेहरा सुद्धा मी नाही बघितला. आणि ताई मी म्हटलं मग काही पैसे मदत? म्हणले नाही, तुम्हाला मदतीसाठी मी फोन नाही केला नागेश्वरी ताई, वेळ जात नाही. मोबाईल बघत होते तर तुमचा व्हिडिओ दिसला युट्यूबला. कीर्तन ऐकले, 8 दिवस झाले तुमचे कीर्तन ऐकते. फोन करावा की नाही हिम्मत होत नव्हती, पण आता सगळी हिम्मत एकवटून तुम्हाला फोन केलाय. ताई मला तुमची मदत नको, मला तुमचा पैसा नको. तुम्ही कीर्तन करताना मग लोकांना एक संदेश द्या का तुमची पोरगी शिकली पाहिजे. कारण म्हटली मी 12वीला माझा पहिला नंबर आला, मी प्रचंड हुशार होते. माझ्या बाबाला म्हटलं, बाबा मला शिकवा ना. बाबा म्हणले, बाई तुला शिकायची काय गरज आहे, चांगला घराणा बघून देतो. लग्न झालं, नवऱ्याला म्हणलं, अहो मला शिकवा ना. पैसा कमवण्यासाठी नाही, पण मी माझ्या पायावर उभी पाहिजे. पैसा जाऊ द्या, पण मला काहीतरी करता आलं पाहिजे. नवरा म्हणला, मी आहे ना, तुला काय शिकायची गरज आहे. आणि बस आता माझे पती जगातून निघून गेले. खूप दिवस मुलबाळ नव्हतं. मला दिवस गेले, प्रचंड आनंद घरामध्ये होता. बाळंतपणासाठी माहेरी गेले आणि मागे माझे पती या जगातून निघून गेले. ताई सांगा ना लोकांना, खूप अवघड असतं विधवा जगणं. सांगू तुम्हाला, नवरा नसला की जगणं सोपं नसतं. समाजात वावरणं तिला कठीण होऊन बसतं. नवऱ्याच्या निधनानं ती पुरती कोसळून जाते. तिच्यासाठी खरं तर आकाश पाताळ एक होते. अरे डोंगरा एवढं दुःख पिऊन तिला पुढे चालायचं असतं, आणि विरहाचं विष पिऊन तिला मुलांना सावरायचं असतं. आणि याच स्त्रियांना काही लोक म्हणतात ना, विधवा स्त्री ही चारित्र्यहीन असते असं काहींना वाटतं. सांगेन मी, तिच्या मस्तकावरलं कुंकू गेलं हा तिचा काय दोष होता महाराज. तिचं प्रारब्ध, तिचं नशीब तसं असेल, तिचा काही दोष नाही. पण विधवा स्त्री संधी समजून काही जण तिच्याकडे बघत राहतात आणि मर्द नावाची श्वानपथ तिच्या अवतीभोवती गुरगुरत राहतात. आणि काही जण आहेत फुकटचा सल्ला देतात, तू लग्न करून टाक असा फुकटचा सल्ला देतात, आणि वासना धुंद नजरांचा तिच्या शरीरावर कायमचा हल्ला करतात. सांगू, समाजात अशा स्त्रियांना कमी मान मिळतो मायबाप. अहो कीर्तनाला कधी गेलं, एखाद्या बाईला कीर्तन आवडलं, ती म्हणते मी ताईला हार घालणार आहे. स्वतःच्या पैशाचा हार घेऊन येते ती बाई. आणि पब्लिक मधून जर हार घालण्याकरता उठली तर याच पब्लिक मधून आवाज येतो, बाई तुम्ही खाली बसा. खरं तर कीर्तनकाराला हळदी कुंकू नाही, बुक्का लावायचा असतो. महिला मंडळ, साधा बुक्का लावण्याचा अधिकार असतो त्या बाईला दिला जात नाही. बाई खाली बसा, सुवासिन बाईला उठवा. बस सांगू तुम्हाला, समाजात त्या बाईला मान कमी मिळतो, पण
केल्याशिवाय राहणार नाही महाराज. फक्त ती शिकलेली पाहिजे. आज तो बाप जिवंत असून मेल्यासारखा आहे. कसं जगावं कळत नाही महाराज. पोरगी समोर उभी असेल तर जाता जाता एवढा संदेश घेऊन जा. परत मला लोक रिटर्न फोन करतात, ताई वातावरण चांगलं नाही. बरोबर आहे, वातावरण रक्तात असावं लागतं महाराज. संस्कार रक्तात असावे लागतात. अरे वातावरण किती घाण असू दे, आईचे संस्कार रक्तात भिनले की ते लेकरू साईडला जाणार नाही. सांगा तिला हा नॉर्मल विषय आहे. अरे उंच स्तराचं जगणं लेकरांना शिकवलं पाहिजे महाराज. व्यसन आणि फॅशन मध्ये लेकर अडकले का वाटोळं झाल्याशिवाय राहत नाही. तुकोबाराय म्हणतात, अरे ज्यांना देवाचं वेड लागलं, ज्यांनी देवाला आपलं केलं, आज ते गेले तरी कीर्ती रूपानं समाजामध्ये अभंगाचं शेवटचं चरण